मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा विषय शेअर सर्टिफिकेट. तर शेअर सर्टिफिकेट म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कंपनी असेल किंवा इतर काही गोष्टी असेल तर त्याच्या संदर्भात नाही. आज आपण चर्चा करणार आहोत ते शेअर सर्टिफिकेट हाऊसिंग सोसायटीचं म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थेतलं शेअर सर्टिफिकेट बद्दल. आता पहिला भाग, शेअर सर्टिफिकेटचं महत्व काय. शेअर सर्टिफिकेटचं महत्व पहिल्यांदा जाणून घेऊया. तुम्ही ज्याला विक्री करार करता त्यावेळेला ऍग्रीमेंट फॉर सेल असेल किंवा सेल डीड असेल, त्यामुळे तुमच्या नावावरती जी मालमत्ता होती ती कायदेशीररित्या हस्तांतरित तुमच्या नावे झाल्याचा पुरावा असतो. हे माझ्याकडे मी विकत घेतल्याचा पुरावा. पण शेअर सर्टिफिकेट हा पुरावा त्याच्या पुढचा असतो की शेअर सर्टिफिकेट काय दाखवतो की तुम्ही त्या गृहनिर्माण संस्थेच्या समभागाचे एक मालक आहात. म्हणजे काय, तुम्ही ते मेंबर आहात त्या सोसायटीचे. आणि त्यामुळे शेअर सर्टिफिकेट हे फार महत्वाचा दस्तऐवज ठरतो, खास करून गृहनिर्माण संस्थेमधल्या मेंबर्स करता. आता ते शेअर सर्टिफिकेट कसं पाहिजे, तर शेअर सर्टिफिकेट हे तुमच्या विक्रीमध्ये म्हणजे करार जो असतो तुमचा, सेल डीड असतं, ऍग्रीमेंट फॉर सेल असेल, त्याच्यावरती तुमचं जे स्पेलिंग असेल तेच स्पेलिंग त्याच्यावरती व्यवस्थितरित्या लिहिण्याची जबाबदारी तुमच्या सोसायटीच्या मॅनेजमेंटकडे असते. तसंच एकदा शेअर सर्टिफिकेट इश्यू झालं तर पहिला इश्यू कोणाला होतं, बाबा जो त्या सोसायटीचा एक फ्लॅट म्हणा किंवा घर म्हणा ज्यांनी मूळ विकत घेतले असा मूळ जो मेंबर आहे, जो ओरिजिनल मेंबर आहे त्याच्या नावे ते शेअर सर्टिफिकेट फ्रंट साईडला त्याच्या नावे इश्यू झालेलं असतं. आणि त्यानंतर जेवढ्या हस्तांतरण होतात, चेंजेस होतात, ते सगळे मागच्या साईडला होतात. म्हणजे विक्री असेल, हस्तांतरण असेल, ट्रान्सफर असेल, वारसानी त्यांनी सक्सेशननी मिळवलं असेल किंवा गिफ्ट झालेलं असेल किंवा रिलीज झालं असेल, ते कशाही प्रकारे जे झालं असेल ते कशा प्रकारे आणि कोणाकडनं कोणाला गेलं हे त्या शेअर सर्टिफिकेटच्या बॅकसाईडला बघितल्यानंतर कळतं. म्हणजे शेअर सर्टिफिकेटचं महत्व लक्षात घ्या की एक प्रकार तो 7/12 उतार असतो. कुठून मूळ व्यक्ती कोण आहे आणि त्यानंतर तिथे झालेले सगळे बदल हे शेअर सर्टिफिकेट सांगत असतं. आता शेअर सर्टिफिकेट एक विहित कालावधीमध्ये इश्यू करणं हे कर्तव्य त्या मॅनेजमेंटचं. तसंच एक सोसायटीचा मेंबर म्हणून माझा अधिकार आहे. सोसायटीने माझा शेअर सर्टिफिकेट विहित वेळेत दिलंच पाहिजे, हेही लक्षात राहू दे. आता शेअर सर्टिफिकेटमध्ये काय काय येतं, तर सर्वसाधारणतः शेअर सर्टिफिकेटमध्ये त्या सोसायटीचं नाव, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, ती सोसायटी कुठे आहे त्याचा उल्लेख, त्यानंतर शेअर सर्टिफिकेटचा नंबर असतो. शेअर सर्टिफिकेटचा नंबर असतो इतकंच काय, तर समभाग बी जे माझ्या नावावरती असतात ते किती समभाग आहेत, किती शेअर्स आहेत, तर 10 शेअर्स माझ्या नावावरती आहेत उदाहरणार्थ सांगतो. तर 10 शेअर्स कुठपासून कुठपर्यंत त्याचे डिस्टिंक्टिव्ह नंबर्स त्यात असतात. म्हणजे 10 ते 19 हे डिस्टिंक्टिव्ह शेअर्स असलेले हे शेअर सर्टिफिकेट आहे. त्या 10 शेअर्सच्या प्रत्येक शेअरची व्हॅल्यू पण सांगतात. समजा ₹5 व्हॅल्यू असेल तर 10 × 5 म्हणजे मी 50 शेअर्सचा आज मेंबर आहे, हे डोक्यात राहू द्या. त्यामुळे हे सगळं जे काय आहे त्या सगळ्या गोष्टी त्या शेअर सर्टिफिकेट पाहिल्यानंतर पटकन लक्षात येतात. आता सोसायटीचा शेअर सर्टिफिकेट मिळण्याकरता आवश्यक गोष्ट एक म्हणजे त्या अर्ज करावा लागेल. तुम्ही त्या मालमत्तेचा, त्या फ्लॅटचा ओनर असल्याचा पुरावा तुम्हाला द्यायला पाहिजे. त्याकरता विक्री जे काही तुमच्याकडे कागदपत्र आहे ते कागदपत्र सबमिट करणं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जाता जाता एक सांगेन की चुकूनही शेअर सर्टिफिकेट लॅमिनेट करू नका. कारण बाबा तर शेअर सर्टिफिकेट नंतर त्याच्यावर काही जरी ट्रान्सफर करायचं झालं तर बॅकसाईडला लिहिण्याकरता एकदा लॅमिनेट केलं तर तुम्ही काहीच लिहू शकत नाही, ॲज गुड ॲज खलास झालं ते. तर त्यामुळे शेअर सर्टिफिकेट त्या संदर्भात आज थोडक्यात तुम्हाला जी काही माहिती दिली मला वाटतं तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.